हाय हॅलो नमस्कार, मी संयुक्ता तुमचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण ह्यावेळी माझ्यासोबत विहा पण नाही आहे की विहाचे बाबा पण नाही आहेत. ह्यावेळी फ्रेंडशिप डे असल्या कारणाने आम्ही सगळे फ्रेंड्स जातो आहे. सो भेटा माझ्या फ्रेंड्सना, बघा काय करतो आहे आम्ही, मजा मस्ती. हाय, ही अश्विनी. हॅलो आशू. हाय चेतन. हाय गाईज. नमिता. आल्या आल्या भूक लागली आहे आम्हाला. भुई शेंगा शिजवत, बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. हे नमडी आहे ना, जरा खूपच एक्साइटेड झाले. तिला असं झालं की कर एकदाच कर. सो आम्ही बटाटे करतो आणि तिला खूप स्पायसी हवंय. बटाटे वडे करतो. तर बटाटे वडे चालू आहेत आणि हा निमित्त आहे. आम्ही स्कूल बडीज फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो. तर आमच्या सोबत आम्ही काय काय खाणार, आमच्यामध्ये ही व्यक्ती फक्त उपवासवाली आहे. हा ना, आणि आज संडे आहे त्यामुळे संकष्टी, त्यामुळे सगळे व्हेजवाले आहेत. तो कोंबड्याला सुटका आहे आज. आज मक्याना धरलंय. आणि हा आमचा हँडसम भाऊ. प्लीज जर तुम्हाला सॉरी यंदा कर्तव्य आहे. सो गुरु सो पुढच्या वर्षी कर्तव्य आहे. सो प्लीज ऍप्लिकेशन कमेंट मध्ये करा. आणि हाई छोटी नमिता, सेम टू सेम छोटी नमिता आहे यार. आमची छोटी संयुक्ता तिच्या मम्मीकडे गेली, आजीकडे. छोटी संयुक्ता नाही ती. मग गबे काय काय गोष्टी घेऊन आले. उपासाची चिवडा आणलाय, मके आणले, शेंगा शिजताय, वडे बनवतोय आणि आता वडे खाल्लेत आम्ही. वडांवरती इतकं प्रेम की आता येताना सुद्धा वडापाव घेऊन. मी घरी खाल्लेत, मी आतापर्यंत इथे खाल्ले. आणि मी एकटीची संकष्टीवाली खिचडी खाल्ली. म्हणूनच ती बनवत आहे स्पेशली उपवास असल्यामुळे. यम पाचवा वडापाव आहे. खाऊ दे. अरे मग तो खाशील ना. आणि मी सकाळी काहीच नाश्ता करतो. खाईट नाश्ता खाणार त्याचाच प्लॅन आहे, तो खाणार. त्या दोघांचा काय हाल ठेवलाय. ते जीवाला तुझी एक गोष्ट नाही पटली बाबा. काय आहे ना संयो, काय काय लोक सगळ्या गोष्टी सांगतात. पण ते आहे. हो बाई, म्हणजे भाऊ असा वाटलं नव्हतं आम्हाला. म्हणजे हा निस्ता फ्रेंड नाही आमचा स्कूल पासूनचा भाऊ आहे. माझा हा आम्ही एक बेंच वरती बसायचो एवढं की आणि मी यांच्या पुढच्या बेंचवर. वर्साटाईल फॅमिली. वेलकम टू द व्लॉग. वरच्या वाडीची फॅमिली. वडे वडे गरम वडे. कोण खाणार गरम गरम वडे ट्रेन मध्ये. बडापाव बडापाव. चाय गरम चाय गरम चाय गरम. चला ट्रेन मध्ये रोवा दिवा. मित्रांनो आणि माझ्या खास मैत्रिणी पोचला पाहिजे खास मैत्रिणींपर्यंत. हा मेसेज खास मैत्रिणींपर्यंत पोहोचू द्या. लग्न करायचं पुढच्या लक्षात ठेवा. तिच्यासोबत मैत्रिणीसोबत लग्न होणारच नाही वाटत. अशा मैत्रिणी सोबत असेल तर कसं व्हायचं असं. तर हा कडाक्याचा उन्हाळा आणि त्यात बाहेर पडणारा तुझ्या भांड्यांचा आवाज आणि माझा आवाज आहे का? सॉरी. आणि त्यात बाहेर पडणारा पाऊस आणि या कढईत शिजणारे ते पिवळे पिवळे कोथिंबीर हिरवे असणारे वडे. कोथिंबीर हिरवी असते. बस ना तिखट पाहिजे थोडा. अजून अरे भाई भाई आला आपले भाई आले. काय सामान राहिलंय ना परत पट. केक आणला. पाऊस होता पाऊस. मग काय झालं. हा आमचा तो दुसरा एक मित्र गुजूबाय. आणि हा गुज्जूबाई बोलतोय. बाबा देशमुख. गुज्जूबाई ए संयूचा ब्लॉग चालू आहे. काम यार. हाय लाईक करा फॉर काय बरोबर.
लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सेल करून टाका. याला सिटी हाय ना. हाय शेंगा जास्त आहे. मीठ टाकलं काय? मीठ कोणीतरी टेस्ट करा. ए बघा तुझा उपवास टेस्ट कर. तिखट पाहिजे ना झणझणीत. Yes. हे आमच्या मधलं ग्रुप मधलं चहा मामाला गिफ्ट करायला लागेल. तुटली नाही. तुटली तर मामाकडे ए खरंच चालते. ए मला पाहिजे. पहिले मी बारीक होती तेव्हा बसायची, आता मी साडी. तुला मी इथं बिल्डिंग मधनं खाली फेकेला. ए मस्त. असं निघायचं आहे. मी आता आलात. खायला बाबा सोडणार आहे. टेस्ट कर ना. ए बाजूला हो. चाटका बिटका लागेल. तुम्ही कधी अर्धा पाव खाल्ला? हो शाळेत 1.5 रुपये है ना. चटणी पाव फेमस. मजा आले. म्याव म्याव. ए कढई. हो नाही. दिवस नाही का त्याला? आई बघ. ए मला आवडली. मला खरंच आवडली. तुम्हीच घेतलेली आज सगळ्यांनी विहाच्या बर्थडेला. ही किती आहे बघ. बदली. ये वडे वडे करायला. मी होता त्याचा समोसा करेल. आई तुला येते समोसा? घोल करायचा, त्याच्यावर ट्रायकोन टाकायचा, त्रिकोण आणि फक्त ते आपण भेल कशी करतो तसं गुंडाळ्याचं मला भाजी भरायची. ए हा बोलते समोसा करा. हे घाप तू. हा बोलतो. घरी. समोसा घरी यायची कशा बनवायची? ए थांब. ए कसा बनवायचा सांग. ट्रायकोन करायचं. आदितचा वाडा. हा केतनचा परपरीत. ए काय बनवताय नक्की तुम्ही. हा काय बनवता. बटाटा वाडा. आम्हाला चटणी करतो. तिच्या चॅनलचं नाव वर्षाची फॅमिली हो. काय ना काय नाव वर्षाची वर्षातली फॅमिली. माझ्या ब्लॉगची जिजू आम्ही इज्जत करतोय. ह्यांना नाव नाही आता येत. तुम्ही घेऊन आला. आज इंग्लिश आवड होता कशाला आपण मराठी माणसं. ये मिरच्या घे. मैत्रिणीच्या घरी येऊन मैत्रिणीला काम लावलेलं आहे. बाई मी आणि ते काम अशा प्रकारे की की काय बोलायचं. बिचारीचे मसाले. अय तुझ्या मसाल्याचा डब्बा उलटला हिने. सगळे मसाले एकत्र झाले. मला माहिती होतं ना, मी त्या किचन मध्ये गेले म्हणजे काहीतरी होईल. आणि मला फुल कॉन्फिडन्स होता या गोष्टीचा. आणि डब्बा पडला ने अशी करते. ह्यानी इथेच सुरू केलंय खायचा. अरे हा हे केतन. हा हे चेतन. शाळेपासूनची बोली. हा. किती घ्यायची वाटतं? मला एवढे खाल्ले. अरे तुम्ही इथेच संपवाल. तिकडे जाऊन काय खायचा. एक किलो आहे. एवढी आखी खाणार आहे. लेट्स गो. तर ह्याच्यात आहेत शेंगा. ह्याच्यात आमचं असं आहे सामान अर्ध शिजवलेलं. अरे उठ. अरे चल. एक केक कुठं आहे. नाही नाही नालायक नाही. नाही आणला. काय यार, गेल्या वेळी मी नव्हती. केक नाही आणला. तेव्हा. सो फायनली आम्ही आता रेडी आहोत. तुम्ही बघतच आहात. ही आहे नमिता. मी अश्विनी साळुंके. ही छोटी नमिता आणि ही संयुक्ता. सो आम्ही तर चाललेलो आहेत फायनली. ड्युअल कॅमेरा बॅक. आम्ही चाललोय ही आणि आमची ही छोटी विहा. ती तिच्या आजीकडे आहे सध्या. आजीकडे गेले. आणि हे आमचे जिजू. थँक्यू सो मच जिजू आमच्या मैत्रिणीला आमच्यासोबत पाठवल्याबद्दल. बाय. ब्लॉग आमचा कंटिन्यू करा. येस. पुढे काय काय होणार आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्यू राहा. ओके. पोरं बघ हात. हॅलो. ए मला एक शंका आहे. ही गाडी पंपापर्यंत केतनला दे. याच्यात पेट्रोल आहे. तुम्ही बघा आता पोहोचायला कसं. बिचारी बिचारी. हाय
घेतलाय केतन, योगाचा एवढा मनावर घेतलाय त्यांनी, टी शर्ट पण योगाचाच घातलाय. केतन, हे केतन, हॅपी योगा डे. हॅपी योगा डे. इंटरनॅशनल फॉरेन पट्टी. योगा जय रामदेव बाबा. असं काय बोलतेस? माझा तर आता हा रोड बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. तर मित्रांनो, हा ऍक्च्युली माझ्या मामाचा गाव, म्हणजे इथून जवळपास 7-1 किलोमीटर आतमध्ये अजून, म्हणजे 40 बाजूला डोंगर आणि खाली खोल गारबट. मामाचं गाव कुठलं? गारफट. गारभट रोड बघा ना तुम्ही गाईज, किती सुंदर दिसतंय. तर आधी इथे पूर्ण धुळीचा रस्ता होता. आम्ही त्या धुळीच्या रस्त्यातून मी या रस्त्याने चालतही गेलेलो आहे मामाच्या गावी. आता स्वतःच्या गाड्या झाल्या त्यामुळे गाड्याने जातोय. म्हणजे आमची आजी आजोबा दम टाकत काठी टेकत त्या रस्त्याने चालत जायचे, मामा वगैरे. आणि परत हा रोड डायरेक्ट कनेक्ट होतो पालीला. ओके, म्हणजे पुढे गेला की पाली. पाली इथून पुढे तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला पाली कनेक्ट होतो. आणि इकडे अजून राईट साईडला वळलो की अजून पुढे भरपूर गावं आहेत अशी. आणि तो जो तिकडचा नजारा आहे पूर्ण जंगलातला नजारा आहे. म्हणजे तुम्ही वॉटरफॉल म्हणा, धबधबे वगैरे आपण म्हणतो ते सगळे, रानभाज्या तिथे प्रत्येक खायला भेटतात. म्हणजे गाईज हे बघा किती So, सुंदर. मित्रांनो, हा आतमध्ये आल्यापासूनचा पहिला निसर्गरम्य जो होणा म्हणाल तुम्ही, तिथे समोर माझी विहा असते तर तुम्ही खरंच खूप छान असं वाटलं, असं मज्जा केली असते. इथे लोक येतात पर्यटक म्हणून कचरा करून घेतात. हे चुकीचं आहे, येता येता कचरा घेऊन जा सोबत सोबत. फायनली आम्ही पोहोचलोय. काय बोलतो चेतन, मॅगी घेतली, पहिला खाण्याची सोय केली. मार्केटिंग करतोय ते मॅगीची. मार्केटिंग मध्ये तर घेतात एक नंबर. ए कानाबर बिझी आहे. ती पिशवी घे. काय वजन उचलायचं चटणीवरना. वजन उचलायचं आहे मला. पाण्याचा बाटला घेतलाय अशा ना. चेतन काय घेतलंस? कणीस आणि शेंगा. कणस. ओवी तू काय घेतलंस? कपडे. आणि दीप तू कुठे चाललास गावाला? हा दीप, मी बोरा विकायला चाललाय बाय. बोरा घेते का बोरा? चेतनने सांगितलं इकडे खूप रानभाज्या मिळतात. सो इथे बघा तुम्हाला कुठे भेटत असतील. रानभाजी, फुलांची भाजी करतात. कसली? रानभाजी. पंची हे दोन लाल पंची आणि हा आमचा घुबड. जगांना घ्या. आम्ही ना त्यांना आता उडवायचंय. थोडा वेळ मित्रांनो, 2 मिनिट. हे फक्त दाखवण्यासाठी आहे मित्रांनो. कधी डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणलं नसणार आहे मी. दीप असा सगळा रस्ता आहे.
चल कशी म्हणजे कुठं गेली? तिकडे चिंबोराचा रस्ता खाशील बरोबर. राम 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 राम. जेव्हा प्रवास करून आम्ही त्या डोंगरात गेल्यावर हे दृश्य समोर आलं ना, तेव्हा खरंच खूप छान वाटलं. म्हणजे जे आपण म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी गेल्यावर मनाला खूप शांतता मिळते, तसं तो वॉटरफॉल होता. म्हणजे तो निसर्गाच्या कुशीत एवढा शांत वॉटरफॉल आणि नो रिस्कवाला वॉटरफॉल. असं काही वरतून कुठून तरी काहीतरी येतं आहे आणि ते आपल्याला लागेल किंवा काही हार्म होईल असं तिथे काहीच नव्हतं. मस्त छोटे छोटे कातळ आणि त्याच्यावरून येणारा तो खळखळणारा पाणी, ते इतकं सुंदर होतं ना की खरंच खूप छान वाटलं. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिला होता हा वॉटरफॉल, त्यामुळे मला खूपच जास्त आवडला. आणि ते स्लो मोशनमध्ये ज्या आम्ही थोड्या थोड्या व्हिडिओ घेतला, त्यात इतक्या छान वाटत होत्या ना की म्हणजे असं म्हणतो ना की मोठी माणसंसुद्धा लहान होऊन जातील असं ते ठिकाण होतं. की एकदम छान आणि निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार आणि तो असा दुधाळ सारखा जो येणारा धबधबा किंवा दुधाळ जे पाणी, खरंच खूप छान वाटत होते. मग काय तिथे गेल्यावर आम्ही सगळं आमचा कार्यक्रम स्टार्ट केला. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. खाली ठेवू. ही आमची राणी. ओळीने मजा आपलं वियानी मजा केली असती ना ग. काय ग विया पाण्यात गेली असती ना. सो फायनली आमचे गरमागरम वडे आणि मिरची आणि मस्तपैकी हा असा धबधबा. हा अजून आहेत. ये देखावा है सिर्फ क्योंकि उपवास है. आणि बरंच काही आणि संयुक्त काय कॉम्बिनेशन. तर आता आमच्याकडे चालू आहे चहा आणि आम्ही मस्तपैकी तिथे फोन नाही नेला. आम्ही सगळे फोन अशी इथे लपून ठेवलेले. आणि आता आम्ही तिथे गरमागरम मस्तपैकी स्पेशल मलाई मिरची चहा बनवतोय आता आम्ही. वाजले किती प्लीज कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा. तुम्हाला कशी ब्लॉग वाटतात ते पण सांगा. आणि आमची रिहा कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. येस, ती कशी गोड गोड बोलते, तुम्हाला आवडतं का? आणि तुम्हाला असे छोटे छोटे मिनी ब्लॉग बघायचे असेल, मिनी रील्स बघायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. या सगळ्यांनी खायला चहा शेंगा अजून मक्के बॉईल करायचे. बाबा ह्याचा स्पीड बघ. एक काढला की दुसरा टाकतो. शेंगा द्या रे. आणि आपण किती पासून फर्स्ट स्टँडर्ड पासून, काही 5वी पासून 10वी कॉलेज आणि
असं अजूनही आम्ही सोबत आहोत. आम्ही दोघी ह्या दोघांना आम्ही राखी जन्मापासून जन्मापासून. हा माझा मोठा दादा. बाजूच्या बेडवरती होता. आरू तरी आमची संयुक्त शिगवण उर्फ आमची राणी चहा होळीच्या स्पेशल चहा चाय और दोस्त और क्या चाहिए. फायनली आमची मॅगी. थँक्यू सो मच शेफ. वाट बघतात तुमची. सुनबाई पदर घ्या. आमच्याकडे असं चालत नाही. अरे कढई चालली माझी. सुनबाई कढईचा खालू का उतर बघ. सुनबाई. ओ सुनबाई पदर कुठे आहे तुमचा. सुनबाई अहो जाऊबाई चालू आहे. नाही सरपळे वहिनी. सरपळे वहिनी. देशमुख अलग ही लेवल का बंदा था. स्वच्छ भांडी निघाली पाहिजे समजलं का. अशा प्रकारे आम्ही फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन खूप छानरित्या सेलिब्रेट केलं मस्तपैकी निसर्गाच्या खुशीत जाऊन. त्यामुळे सगळ्यांना खूप ते भारी वाटलं एकदम. हाय, अशा प्रकारे आमची ट्रिप ही सक्सेसफुल झालेली आहे. छान वाटतंय बऱ्याच दिवसानंतर असं फ्रेंड्ससोबत मजा मस्ती करून. एक चेंज म्हणून हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरला आपल्यासाठी. आमची एक गाडी अजून पाठी. अशा प्रकारे आमचा दिवस आजचा खूप छान सेलिब्रेट केला आम्ही. सकाळी तसं तुम्हाला म्हणालेच की फ्रेंडशिप डेसाठी आम्ही वॉटरफॉलला गेलो होतो. मस्त तिथे एन्जॉय केलं छान प्रकारे. मस्त वडापाव खाल्ले, दुसरं काय कॉर्न खाल्ले, परत चहा मॅगी असं सगळं वेगवेगळं काय काय आमचं झालं. आणि आत्ताच घरी आलो आहे. कसा वाटतं आमचा ब्लॉग हा नक्की पहा आणि कमेंट करून सांगा की कसं झालं आहे सगळं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. नक्की सांगा कसा झाला आहे तो. आणि परत भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय, हॅव अ ग्रेट डे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत असंच एन्जॉय करा. बाय. बाय.